नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशनरत्न संदीप नेमाडे. आता उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि सर्वांच्याच बॅचा या उन्हाळ्यामध्ये येत आहेत. तर त्याकरिता आपण मागील 2 व्हिडिओमध्ये फॉगर बाबतीत माहिती दिली होती, मशीन, पाईप. पण बराचसा काळ व्हिडिओ आला नाही. त्याचं कारण असं की थोडी तब्येत बरोबर नसल्यामुळे व्हिडिओ आला नाही. तर आता आपण समोरचा व्हिडिओ चालू करणार आहोत आणि फॉगरचा हा आपला फॉगर फिटिंग आणि फॉगरची प्राथमिक माहिती आपण घेणार आहोत. तर हे बघू शकता तुम्ही, ही फॉगर आहेत जे की आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेत फिटिंग याची. ते जास्त मी व्हिडिओ वाढवणार नाही आहे. मी जे झाले पहिल्या विभागात झालेलं आहे ते आता परत ते टाकणार नाही आहे. तर हे फॉगर आहेत. याची प्राईस मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे, तुम्हाला बघू शकता तुम्ही, कारण की एका व्हिडिओमध्ये एवढा मोठा विषय कवर होत नाही. तर बघू द्या, हा पाईप आहे, आर ओ पाईप आहे. हा याची साईज जे आहे ते 1/4 म्हटलं तुम्ही आर ओचा पाईप दुकानावरती तर मिळून जाते तुम्हाला. आणि याची प्राईस जी आहे 100 मीटरची मला हे 1000 रुपयामध्ये पडलेलं आहे. कारण की बरेचसे दुकानावर मी चेक केलं तर या प्राईसपेक्षा कमी प्राईजवर ते उपलब्ध नव्हतं. तुम्हाला ज्या ठिकाणाहून स्वस्त पडेल त्या ठिकाणाहून तुम्ही ते पाईप घ्या. आणि हे फिल्टर आहे, याचं नाव आहे प्री फिल्टर. आता हे काय काम करतं तर मित्रांनो, हे प्री फिल्टर स्वस्तच आहे, 300-350 रुपयाला मिळून जातं. त्याच्याबरोबर हे फिल्टर पण येतं. त्याची फिटिंग आपण करणार आहोत. तर याचं काम काय आहे, बरेचसे शेतकऱ्यांनी मला फॉगर बाबतीत फोन केले होते. तर ते शेतकरी म्हणत होते की हे जे फॉगर आहेत हे लवकरच याच्यामध्ये कचरा अटकून हे काम करत नाहीत. तर त्याकरिताच शेतकरी मित्रांनो, हे आपलं प्री फिल्टर, याला प्री फिल्टर म्हणतात. याची प्राईस 350 आहे. हे लावल्यानंतर याच्यामध्ये तुमचा कचरा अडकणार नाही. सर्व कचरं हे प्री फिल्टरमध्ये जमा होतं. तर तुम्ही दुकानावर गेल्यावरती हा 1/4चा पाईप म्हटला तर हा आर ओ पाईप तर हा तुम्हाला मिळून जातो. आणि हे प्री फिल्टर याचं नाव आहे. त्यामध्ये एक हे फिल्टर येतं, बघू शकता तुम्ही, फिल्टर येतं. तर या फिल्टरचं काम आहे बारीक जे आपल्याला दिसत नाही ते पण गाड कचरा याच्यामधून पास होणार नाही, आपले फॉगर चॉकअप होणार नाही. त्या फॉगर हे 4 ते 5 वर्ष आरामात काम करतील आपले. आणि हा जो आहे याला आपण हे जे आहे पॅकिंग करण्याकरता हा एक पाना म्हणून दिलेला आहे याच्याकरता. आणि हे मोटर आहे, या मोटरवरती मी 20 फॉगर चालवणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की याच्यापेक्षा फॉगर किट घ्यायला परवडते. तर शेतकरी मित्रांनो, तसं नाही आहे. आपल्याकडे पूर्ण जी सिस्टीम आहे शेतकऱ्यांकडे हे 12 व्होल्टची आहे. आणि ते जे येते ते 24 व्होल्ट येतं. त्याला टायमर अडॅप्टर जे आहे हे सर्व 24 व्होल्ट येतं. तर आपल्याला लाईटवर भरोसा ठेवता येत नाही, म्हणून आपल्याला हे या फिल्टर 12 व्होल्टवर मशीनवरच आपल्याला ते पॅनल असल्यामुळे, बॅटरी असल्यामुळे आपण ते 12 व्होल्टवरच हे ऑपरेट करावं लागणार आहे. नाहीतर आपण पूर्ण फॉगर किट पण घेऊ शकलो असतो. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की ते लॉंग साईजची मोटर येतं आणि 24 व्होल्ट येतं. आपल्याकडे 24 व्होल्ट उपलब्ध सहजासहजी होत नाही. त्याच्याकरता 2 बॅटऱ्या आणि अडॅप्टर लागतो 24 व्होल्टचं. ते लाईट गेली तर आपल्याला प्रॉब्लेम येतो. आणि सोलर पॅनल बी 12 व्होल्टचे असतात. तर हे माहिती तुम्हाला तुमच्या फॉगरसाठी महत्त्वाची आहे. आणि फॉगर जे आहेत ते काय काम करतात तर आपण ते पण दाखवणार आहोत. या फॉगरचं काम आहे, आपले जे हे शेड आहे, हे शेड आहे, या शेडमध्ये हे पाग आम्ही थोडीशी फिटिंग केलेली आहे. तर या पद्धतीनं नेटपासून आपल्याला 1.5 ते 2 फुटावरती हे लावायचे खालच्या बाजूला. तर त्यांना काय होणार आहे की हे जे या ठिकाणून फॉग येणार आहे आपल्याला चारही बाजूनं लावल्यानंतर याचा एक आपण म्हणतो कंपाऊंड वॉल, जसं आपण भिंत बांधतो तशी एक फॉगची भिंत आपल्या शेडला होणार आहे. आणि त्याचा परिणाम हा होणार आहे की आपल्या शेडमध्ये जे पाला सुकण्याचा प्रॉब्लेम आहे आणि टेम्परेचर पण कमी होतं त्याने. पाला सुकणारच नाही तुमचा, दिवसभर ठेवला तरी पण पाला सुकत नाही. त्याच्यामुळे पावसाळ्यासारखं वातावरण होतं. आणि आता तुम्ही म्हणणार फॉगर लावल्यानंच होऊन जाते का ॲडजस्ट? तर नाही होणार, कारण की खूप जोराचे वारे आले तर आपल्याला फॉगर हे आतल्या साईडला काम करतं. तर बाहेरच्या साईडला नेटवर पाणी द्यावंच लागेल आणि वरच्या साईडला स्प्रिंकलर लावावंच लागते. त्याच्यानंतर आतल्या साईडला पावसाळ्यासारखं वातावरण झाल्यामुळे आपलं आपण 30 दिवसाच्या आतमध्ये आपण माल विकून आपलं बॅच संपवू शकतो. नाहीतर आपल्याला जास्त दिवस लागतात. उन्हाळ्यामध्ये पाला सुकतो, अळी पाल्याच्या खाली जाते. तर बघूया हे. तर हे फिल्टर आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा. तर या पद्धतीने हे ओपन होतं.
आणि हे वरचंच जे कॅप आहे. आता काय करायचं शेतकरी मित्रांनो, हे फिल्टर आहे. हे फिल्टर बघू शकता आतच्या साईडला याला एक कपलिंगसारखं दिलेलं आहे. हे असं या ठिकाणी याच्यामध्ये बरोबर बसून घ्यावं लागते. हे झालं. आणि याला एक हे वायशर येतं हे. तर हे आपण वरच्या साईडला कॅपले लावणार आहोत. तर या पद्धतीने हे वॉशर लावणं जरुरी आहे. याच्यामधून पाणी गळणार आहे, आपला प्रॉब्लेम जाणार आहे. तर हे वॉशर या प्रकारे येतं, याच्यामध्येच येतं. हे लावून घेतलं. आता याच्यानंतर हे असं या ठिकाणी ठेवून आपल्याला हे असं फिरवायचं आहे. तर या पद्धतीने हे आपण फिटिंग झालेली आहे आपली. आपण पूर्ण याला जे आहे ते फुल या पाण्याद्वारे आपण हे या ठिकाणी असं लावून या ठिकाणी हा पाना लागून जातो असा. आणि या ठिकाणी आपण एका व्यक्तीला आपण या ठिकाणी याला सांभाळून घेतलं तर हे या ठिकाणी फिरवलं तर हे पूर्ण पॅक होऊन जातं. आणि हे या ठिकाणी आपण हे असं येणार आहे. याच्यामध्ये कसं करणार आहे शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी इन आहे आणि या ठिकाणी आऊट आहे. तर याला हे 2 जॉईंडर येतात, हे बघू शकता तुम्ही. एक या ठिकाणी लागते असं, ते मी तुम्हाला लावून दाखवतो. तर या ठिकाणी आपण हे लावलेले आहेत. आपण हे थोडं कच्चंच लावलेलं आहे शेतकऱ्यांना समजावं म्हणून, कारण की याची फिटिंग जी आहे ते आपण साधी सिंपल असते. आणि हे टेफ्लॉन टेप लावून या ठिकाणी आपण हे थ्रेड आहेत याला आपण पॅक करून घेत असतो. आणि याच्यामध्ये पाणी कोणत्या ठिकाणून या ठिकाणी येणार आहे हे इन लिहिलेलं आहे आणि या ठिकाणून फॉगरला जाणार आहे. हे टेफ्लॉन टेपच मारूनच याला थ्रेड आपण याला पक्क करू शकतो. आणि हे बघू शकता हा 1x4चा पाईप आहे. तर हा याच्यामध्ये असा प्रेस केला, असा प्रेस केला तर आता हा निघणार नाही. किती ओढा ह्या निघणार नाही. हे एकदम प्रॉपर पॅकिंगला राहतं, लॉक होऊन जातो. चला तर मग आपण आता फॉगर कसे आपले लावलेले आहेत ते बघूया आपण. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आपण एका फवारणी टाक्यावरती आपण फिल्टर लावून चेक करत आहोत की एकाली घंट्याला किती पाणी लागतं आहे. प्रॉपर आपण फिटिंग आपण करणार आहोत. पण एका मित्राचा असा फोन आला होता की फॉगर आणायला आम्हाला खूप उशीर लागणार आहे आणि तुम्ही सामान आणि चेक करून दाखवा. हे बघू शकता फॉगर खूपच बढिया रिझल्ट आहे याचे आणि आर्द्रतेसाठी खूपच चांगलं आहे. हे बघू शकता तुम्ही किती प्रॉपर दिसणार पण नाही, इतना सुंदर फॉग हा करत आहे. हे बघू शकता तुम्ही, गार झालेला आहे. आणि 22x50ला मी 25 फॉगर लागतात, पण माझ्याकडे 24 फॉगर आहेत. मी 24 फॉगर एका याच्या मशीनवरती चालतात आपल्या. आणि पुढचा व्हिडिओ आपण प्रॉपर बनवून टाकणार आहोत. आपण फक्त लाईव्ह डेमो म्हणून हा व्हिडिओ टाकलेला होता आणि थोडा आपल्याकडे वेळ कमी होता म्हणून आपण हा इमर्जन्सी व्हिडिओ शेतकऱ्यांकरिता टाकलेला आहे. हे बघू शकता तुम्ही किती फॉगर एकदम बघू शकता किती फॉग आहे, बारीक आहे. तर आर्द्रतेचं टेन्शन आता घेऊ नका शेतकरी मित्रांनो. तुम्ही टिनावरती मिनी नॉझल आणि नेटवरती ठिबकची नळी असं बांधल्यानंतर आतमध्ये हे लावलं तर तुमचा पाला हा सुकणारच नाही. आणि कितीही उन्हाळा असला तरी तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही. आणि याची लाईफ 3 ते 4 वर्ष आरामात हे नॉझल चालतात. आणि याच्यामध्ये कचरं टाकलं तर हे ब्राच आपण काढलं आणि साफ केलं तरीही चालतं आहे. आणि हे काही फुटणारी वस्तू नाही आहे, बघू शकता तुम्ही. आता मी हे बघू शकता तुम्ही, मी लावलेले आहेत. हा फॉग बघू शकता तुम्ही, दिसणार नाही पण इतना एवढा बारीक फॉग याच्यामधून येतो. हे बघू शकता तुम्ही. तर पुढच्या व्हिडिओत भेटू आपण एकदम प्रॉपर फिटिंग केल्यानंतर. तोपर्यंत आपण या सामानाला ज्या ठिकाणून स्वस्त पडणार त्या ठिकाणून तुम्ही बोलवू शकता. आपल्या शेतकऱ्याचा फायदा आणि चांगल्या क्वालिटीचं सामान मिळालं तर आपल्याला कुठूनही घ्यायला काही हरकत नाही.
आणि तुम्हाला फॉगर लागत असतील तर मी एका ऑफलाईन जे आहेत फॉगरचे काम करणार त्यांच्याकडून सामान घेतलेलं आहे. तर तुम्हाला लागल्यास मला संपर्क साधू शकता तुम्ही. माझा संपर्क क्रमांक आहे 9604367097. चला तर भेटू मग पुढच्या व्हिडिओत. तोवर नमस्कार.